चोपडा नगर परिषदेच्या 15 प्रभागातून 31 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत व लोकनियुक्त नगराध्यक्ष 2 डिसेंबर रोजी 31 नगरसेवक आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी मतदान पार पडलं. त्या मतदानाची मतमोजणी 21 डिसेंबरला नगर परिषदेच्या जुन्या इमारतीत होत आहे. 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासनाची पूर्ण तयारी झाली आहे. मतमोजणीसाठी 6 टेबल लावण्यात आले. एका टेबलवर 2 कर्मचारी 185 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मतमोजणी प्रभागनिहाय होणार आहे. सुरुवातीला टपाली मतमोजणी होणार आहे. त्यानंतर EVM मशीनची मतमोजणी करण्यात येणार आहे. मतमोजणी परिसरात येताना उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना मोबाईल बंदी असणार आहे. मतमोजणी परिसरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रामनिवास झंवर यांनी ही माहिती दिली. आपल्या नगर परिषदेची मतमोजणी उद्या होत आहे आणि यासाठी किती टेबल लावण्यात आलेले आहे आणि त्याच्यावर किती कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि कसं नियोजन आहे आपलं? उद्या 21 तारखेला आपल्याकडे मतमोजणीचं नियोजन आहे. त्यानुसार सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. तर आपण 6 टेबल हे प्रत्यक्ष EVM मशीनच्या मतमोजणीकरिता ठेवण्यात आलेले आहे. या 6 टेबलवर प्रत्येकी 2 कर्मचारी असणार आहेत आणि 1 शिपाई असणार आहे. तसंच उमेदवारांची स्वतंत्र प्रत्येक मतमोजणी टेबलवर उभा राहण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर उमेदवारांचा प्रतीक्षालय कक्ष जो आहे तो पण आपण खाली व्यवस्थित तयार केलेला आहे. त्याप्रमाणे जे मीडिया प्रतिनिधी जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा इथं व्यवस्था तयार केलेली आहे. या इथं पोलीस बंदोबस्त कडक ठेवण्यात आलेला आहे, चोख ठेवण्यात आलेला आहे आणि जो आपलं गेट आहे, नगर परिषद जो गेट आहे त्या गेटच्या आतमध्ये मोबाईल आणण्यास प्रतिबंध केलेला आहे. सर, उद्या किती वाजेला मतमोजणीला प्रारंभ होईल? उद्या सकाळी 10 वाजता मतमोजणीस प्रारंभ होईल. अगोदर टपाली मतमोजणी होईल प्रत्येक प्रभागाची आणि त्यानंतर EVM मशीनची मोजणी होईल. किती वाजेपर्यंत साधारणतः मतमोजणी सुरू होईल? अंदाजे आपली मतमोजणी ही दुपारी 3 वाजेपर्यंत चालेल असं अंदाज आहे. हे प्रभाग वाईज मतमोजणी होणार आहे का सर? हो, प्रभाग वाईज मतमोजणी होणार आहे. एका प्रभागाला किती वेळ देण्यात आलेले आहे? साधारण 20 मिनिट आपण अंदाजित ठेवण्यात आलेले आहेत. यामध्ये थोडासा बदल होऊ शकतो. उमेदवार आणि उमेदवारांचे प्रतिनिधी यांना काय आपण आवाहन करू इच्छिता? उमेदवार आणि उमेदवारांचे प्रतिनिधी यांनी या मतमोजणी परिसरात येताना कृपया आपला मोबाईल आणू नये. मोबाईल आणण्यास प्रतिबंध केलेला आहे. तसंच या ठिकाणी शांतता बाळगावी, सुरक्षितता बाळगावी. या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तरी कोणीही शांततेचा भंग करू नये. ओके.